मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषद इथे गेल्या काही वर्षांपासून प्रशासक कारभार पाहत आहे। त्यामुळे नगर परिषदेला कोणी वाली राहिला नाहीये। नगर परिषद हद्दीमध्ये घाणीचं साम्राज्य वाढलंय, नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे नागरिकांमधनं प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घाणीचं साम्राज्य आहे। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे झालेत, झाडं झुडपं वाढली आहेत, शौचालयाची साफसफाई होत नाही, त्यामुळे दुरावस्था झाली। ठिकठिकाणी गटारांवरील चेंबर उघडे असून चेंबरमधनं सांडपाणी बाहेर येत आहे। परिणामी डासांची उत्पत्ती होऊन साथीचे आजार वाढले आहेत। देवळाली नगर परिषद प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। अंबिका नगर, प्रसाद नगर, आदिनाथ वसाहत, गुरुकुल वसाहत, देवळाली परिसरामध्ये अत्यंत वाईट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नगर परिषद स्वच्छता कर्मचारी अपुरे पडतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून साफसफाई होत नाहीये। देवळाली नगर परिषदेनं स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली असल्याचं समजतंय। देवळाली नगर परिषदेच्या हद्दीमधील प्रसाद नगर भागामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच परिसरामध्ये असलेलं शौचालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं वाढली आहेत। याकडे पालिकेचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे। देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीमधील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात यावं, अन्यथा देवळाली प्रवरा नगर परिषद कार्यालयावरती लवकरच विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। साफ करा, काहीतरी करा, इचू काटे बया धडाधड पडून राहिल्यात। एखाद्याचा हातपाय मोडला, आमच्या काय करतील का? ते भरपाई किती देतील का? आम्ही गरीब लोक, आमच्या ऐपत नाही संडास घ्यायची। स्वच्छता बाबतीत काहीतरी करा साहेब। केअर कचरा आहे, इचू काट्याचं भेव वाटत, तिथं गवत वाढेले, काय करणार आहे आम्ही? आज आमचे लहान लहान लेकर आहेत, आम्ही जवळ राहतो, इथं सारे गचपण आहेत, डास बिचार सगळे चावत्यात आम्हाला। आम्ही कुठं राहावा? पोरं लहान लहान आहेत आमचे, आम्ही कुठं जावा? संडास बाथरूमची सोय नाही, संडास बाथरूम एवढे घाण आहेत, निर्मळ नाही, स्वच्छता नाही, काय नाही। नगरपालिका वाल्याला 2-3 वेळा सांगितले, ते आले नाही धुवायला। माननीय मुख्य अधिकारी साहेब यांना आमची नम्र विनंती आहे का केर कचरा हे आणि संडास हे पूर्ण चॉकअप झालेले असून हे कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही। हे आमची नम्र विनंती आहे का बा तुम्ही इथं येऊन पाहा आणि आम्हाला द्यावा का बा तिथं प्रश्न पाहिजे आम्हाला का तुमच्या लोकांना ते सांगून त्यांनी झटपट त्याचा निर्णय घेऊन आम्हाला लगेच हे करावा। आणि आमच्या ज्या गटारी आहेत त्याच्यावर ते धाबे नसल्यामुळे सारे जागजागी फुटलेले आहेत, ते कोणी त्याचा विचार करीत नाही। आम्ही 2-4 वेळा कानावर घातलंय, तरी जागजागी पाहून घ्यावा आणि ते सुधरावा, एवढीच आमची नम्र विनंती। देवळाली नगरपालिका घाण झाल्यामुळे कर्मचारी पण येत नाही इकडे, त्याच्यामुळे स्वच्छता घाण झालेली आहे, जागोजागी कचरा पडलेला आहे। पावसामुळे चेंबर पण तुंबलेला आहे। कर्मचाऱ्यांनी जे महिला कामाला होते इथं साफसफाईला, त्यांना पण काढून टाकलेला आहे कामावरून। 20-25 वर्ष झाले त्यांना इथं
काम करतात त्या महिलांना पण काम म्हणून काढून टाकलं. इतकी दुरावस्था झालेली. इथं मागं शौचालय नगरपालिकेचं त्याचं सुद्धा दुरावस्था झालेला आहे. ते तुंबले चेंबर. इथं लहान लहान लेकरं राहते जवळ असतात, त्यांना रोगराई होईल काय होईल याची दक्षता कोण घेईल? नगरपालिका घेईन का कोण घेईन? याची नगरपालिकेने चौकशी करावं, ते कामी लावा. ओ देवली नगरपालिका आहे, देवली नगरपालिका संडास बाथरूम मरणाचे घाण झाले. आम्ही 2-3 वेळा त्यांना आव्हान केलं, ते काही साफसफाई करीना. इथं कामगार सुद्धा नाहीये, कोणी येत नाही जात नाही. पाठीमाग सारी घाण झालेली आहे. आम्ही उघड्यावर, तुम्ही तर म्हणता उघड्यावर बसू नका, कुठं जायचं बसायला? लहान लहान लेकर आहेत, नवतरण्या पुरी आहेत, या पुरीने कुठं जायचं? लहान लहान लेकरे म्हातारे माणसं आहेत, पडडे झरडे कुठे जाणार आहे? बरं, प्रत्येकाला अडचण आहे, पैशा पाण्याची अडचण आहे. आम्ही गरीब लोक आहे, स्वच्छता करायला नगरपालिका कोण नाही येत नगर. आम्ही 2-3 बार अर्ज केला होता, पण ते काय रोडवर बसायचं आम्हाला पर्याय आलंय. काट्या कुपाट्याला दिसत नाही, पैसे नाहीये, काय करायचं मग आता आम्ही गरीब लोक आहे. घरपट्टी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.